चंद्रपुरातून अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे। तिन्ही लेकींना उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले। त्याच आमच्या वंशाचा दिवा आहेत असं अभिमानाने सांगणाऱ्या मंडल कुटुंबात आता आई वडिलांशिवाय कोणीही उरले नाही। त्यांच्या तिन्ही लेकींच्या अचानक झालेल्या दुःखद निधनाने संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडालेलं आहे। असं त्यांच्यासोबत काय घडलेलं आहे पहा। शिक्षणासोबत तुम्हाला सुद्धा ती गोष्ट आली पाहिजे। आता काय झालेलं आहे ते पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। चंद्रपूरच्या बाबूपेठ वार्डातील प्रकाश मंडल वकोली मध्ये कार्यरत होते। त्यांची पत्नी गृहिणी होती। आर्थिक स्थैर्य असल्यामुळे त्यांनी आपल्या तिन्ही लेकींना प्रतिमा, कविता आणि लिपिका यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले। मुलगा नसल्यानेही त्यांना कधीच त्यांची कमी जाणवली नाही, कारण त्यांचे संपूर्ण जीवनच त्यांच्या लेकींना घडवण्यासाठी समर्पित होते। प्रतिमा ही केवळ अभ्यासातच नव्हे तर अध्यापनातही कुशल होती। त्यांचे काका सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे प्राध्यापक होते, तर काकूंनी विज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून खाजगी शिकवणी सुरू केली होती। मोठी लेक प्रतिमा याच क्लासेसमध्ये शिकवायला जायची। कविता आणि लिपिका या दोघी पदवी शिक्षण घेत होत्या। तिन्ही बहिणी हुशार असून त्यांना विज्ञान आणि गणित विषयांची विशेष आवड होती। घटनेच्या दिवशी बुधवारी प्रकाश मंडल आपल्या कामावर गेले होते। घरी त्यांची पत्नी आणि तिन्ही लेकी होत्या। महाशिवरात्रीनिमित्त आई आणि तिन्ही बहिणींनी काकांच्या कुटुंबासोबत मार्कंडा देव मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला। मात्र कोणालाही कल्पना नव्हती की ही यात्रा त्यांच्यासाठी शेवटची ठरेल। चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलाखाली त्या तिघी लेकी अंघोळ करीता असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दुपारच्या सुमारास तिन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला। म्हणजे अंघोळी करता त्या तिघीही त्या खोल पाण्यात उतरल्या आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला। ही बातमी समजताच संपूर्ण मंडल कुटुंब उद्ध्वस्त झालं। ज्या मुलींसाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट घेतले, त्यांना उंच शिखरावर पोहोचवण्याची स्वप्ने पाहिली, त्याच मुलींच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना पुढे यावे लागले। ही असह्य वेदना त्यांच्यासाठी सहन करणे कठीण झाले। आता पोहता येणं हे किती महत्त्वाचं आहे या गोष्टीवरून आपल्याला समजत आहे।